आज स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. त्यात शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदारसंघ आहे. मुंबईतले शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ शिवसेना लढवत आहे. पदवीधर मतदारसंघासाठी आमचे सहकारी अनिल परब उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघ देखील शिवसेना लढत आहे. संदीप गुळवे हे आमचे तिथले उमेदवार आहेत. कोकणामध्ये सुद्धा निवडणुका आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवत आहोत. इलेक्शन कमिशनबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. ती एक संविधानिक संस्था आहे, पण ज्या पद्धतीने वारंवार आम्हाला निवडणूक आयोगासमोर हात जोडावे लागत आहेत आणि आयोग देखील ऐकलं करत आहे. प्रधानमंत्री निवडणुकाच्या काळात ध्यान करतात आणि सगळे कॅमेरे त्यांच्याकडे जातात. ही निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन आहे. देशाचे गृहमंत्री 150 कलेक्टर आणि TMCना निर्देश देत आहेत. हे कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर प्रेशर केलं जात आहे. हे देखील कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन आहे. काय सकाळी नाव घेत आहेत, त्यांचा राजकारणाशी संबंध आलेला आहे का? उद्धव ठाकरे 25 वर्षापेक्षा जास्त काळ या सेनेचं नेतृत्व करत आहेत. अशा पक्षांच्या भूमिकेवरती कोणी ऐऱ्यागेऱ्याने बोलावं हे बरोबर नाही. तुमचं तुम्ही बघा, तुमच्या निवडणुका तुम्ही लढा, ही लोकशाही आहे. आमच्या नादाला लागू नका. आमची भूमिका काय आहे हे आम्ही ठरवून त्याबाबतीत पक्षप्रमुख निर्णय घेईल. पदवीधर आणि शिक्षण मतदार नक्की कोणाला कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यावं? पदवीधरचा आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत अनिल परब. यापूर्वी विधान परिषदेत ते होते. विधानसभा सदस्यांच्या मदतीने ते आज स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. त्यात शिक्षक मतदारसंघ आहेत, पदवीधर मतदारसंघ आहेत. मुंबईतले शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ हे दोन मतदारसंघ शिवसेना लढवते आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज शिवसेना नेते आमचे सहकारी अनिल परब हे उमेदवारी अर्ज दाखल. नाशिक शिक्षक मतदारसंघ सुद्धा शिवसेना लढवते. संदीप गुळवे हे तिथे आमचे उमेदवार आहेत. कोकणामध्ये सुद्धा निवडणुका आहेत आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढतो आणि आम्हाला खात्री आहे आम्ही एकत्र आहोत. उत्तम प्रकारे नोंदणी झालेली आहे. उत्तम चेहरे आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे या सर्व जागा आम्ही जिंकू. तर नाशिकच्या जागेचा आपण उल्लेख केला. तिकडे आपण खूप मेहनत घेतली होती गेल्या 6 वर्षापूर्वी. मात्र ते आमदार आता आपल्यासोबत नाही. यावेळी ठीक आहे ना. कसं असेल हे बघा की ते आमदार जरी आमच्याबरोबर नसले तरी मतदार आमच्या बरोबर आहेत. संदीप गुळवे हे मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आहेत. राजकीय सामाजिक शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं संपर्क आणि काम आहे. ते योग्य उमेदवार आहे आणि ती जागा शिवसेनेकडे पुन्हा एकदा जिंकून येईल. पोस्टल बैलेट का काउंटिंग पहले हो और उसके बाद बॉडी है इलेक्शन कमीशन, उनको न्यूट्रल होना चाहिए और जनता देख रही है. इलेक्शन कमीशन पे सवाल जयराम रमेश. देखिए, इलेक्शन कमीशन के बारे में लोगों के मन में बहुत शंकाएं है. इलेक्शन कमीशन एक न्यूट्रल बॉडी है, एक संवैधानिक संस्था है. लेकिन जिस तरह से बार बार हमको जाकर सभी विपक्षी दलों को जाकर चुनाव आयोग के सामने हाथ जोड़ना पड़ता है, कुछ बातें सामने लानी पड़ती है और चुनाव आयोग भी सुना अनसुना करती है, ये इंडिपेंडेंट बॉडी का लक्षण नहीं है. प्रधानमंत्री चुनाव के दिन ध्यान को बैठते हैं और पूरा फोकस चैनल पर उनका ऊपर आता है. ये एक प्रकार से आचार संहिता, कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है. देश के गृह मंत्री जो जयराम रमेश जी ने कहा है, देश के गृह मंत्री देश के विभिन्न क्षेत्र में लगभग 150 कलेक्टर और DM को फोन करके जो सूचना देते हैं, ये कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है. पोलिंग एजेंट को जिस तरह से रोका गया पोलिंग एजेंट उम्मीदवार, ये भी ठीक नहीं है. पहले कभी हुआ नहीं. एग्जिट पोल जिस तरह से आ रहे हैं और उस माध्यम से प्रेशर किया जा रहा है लोगों के ऊपर मानसिक, ये भी कोड ऑफ कंडक्ट का उल्लंघन है. कल अब काउंटिंग शुरू होगा, तब क्या होगा मुझे पता नहीं.
तो हम बार बार ये चुनाव आयोग से कहेंगे कि आप इंडिपेंडेंट, एक कहना पड़ता है इस देश में लोकतंत्र में कि आप इंडिपेंडेंट बॉडी है, आप समझ लीजिए, आप किसी के गुलाम नहीं हो, चाहे बीजेपी हो चाहे और कोई सत्ताधारी पार्टी हो, आप उनके गुलाम नहीं हो, आप इंडिपेंडेंटली काम करो। लेकिन चुनाव आयोग काम नहीं करता। चुनाव आयोग बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच, बीजेपी की एक शाखा इस तरह से काम करे, इसलिए इस देश का लोकतंत्र 10 साल में संकट में आया, खतरे में आया। तो हम कल पूरी एकजुटता से हमारे लोगों को कहा है, आखिरी वोट की गिनती होने तक आप वहां बैठिए, डट के रहिए। आपके ऊपर दबाव लाया जाएगा, तरह तरह के हथकंडे अपनाए जाएंगे, हाँ, आपको डिमोरलाइज किया जाएगा, लेकिन आप वहां से हटेंगे। ये हमारे सभी इंडिया आघाड़ी के जो प्रमुख लोग हैं, कार्यकर्ता है, पोलिंग और बूथ के एजेंट है, वहां के सबको संदेश दिया है। सर, आपण ज्या शाळेमध्ये शिकल्या ती शाळा काँग्रेसने निर्माण केली असं नाना पटोलेने म्हटलं। का आपला विषय काय है? सर, पोस्टल इलेक्टोरल की तरफ के जो मार्ग है उससे वोट जो है वो काउंट किए जाए, ऐसी कांग्रेस की तरफ से डिमांड आई थी। कैसे देखते हैं इस चीज को? नहीं, ये डिमांड कांग्रेस की नहीं है, इंडिया ब्लॉक की डिमांड है कि पोस्टल जो वोट्स है, पोस्टल बैलेट की गिनती पहले हो जाए और उनका निर्णय पहले आप डिक्लेयर कर दीजिए। पोस्टल बैलेट का जो ट्रेंड होता है वो बहुत महत्वपूर्ण ट्रेंड होता है। जैसे आपने देखा होगा, मध्य प्रदेश की गिनती जब हुई, विधानसभा की चुनाव, राजस्थान की, पोस्टल बैलेट में कांग्रेस आघाड़ी पर रही और बाद में अचानक ट्रेंड बदल गया। कैसे बदल गया किसी को पता नहीं। तो हमने ये मांग की है कि पोस्टल बैलेट की गिनती हो जाए ठीक से, और उनका जो निर्णय है वो पहले डिक्लेअर किया। उद्धव ठाकरे 15 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यावर त्या सरकारमध्ये सामील होतील असा मोठा दावा रवी राणा करतात। कोण रवी राणा? काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही? त्यांचा राजकारणाशी संबंध आला कधी? शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे।